आपल्या आयुष्यात ना काही निर्णय खूप मोठे असतात जे आपलं अख्खं भविष्य ठरवतात आणि त्यातलाच एक कदाचित सगळ्यात महत्त्वाचा निर्णय म्हणजे करिअर निवडणं. आणि गंमत म्हणजे हा निर्णय फक्त एका विद्यार्थ्याचा नसतो नाही का. याच्याशी अख्खं कुटुंब जोडलेलं असतं, त्यांच्या आशा, त्यांची स्वप्न, सगळं काही. विचार करा, निकाल लागलाय, तो कागद हातात आहे आणि आता पुढे काय? हा प्रश्न घराघरात ऐकू येतो. समोर इतके पर्याय दिसतात, पण नक्की कुठल्या वाटेने जायचं? मनात एक वेगळाच गोंधळ असतो, थोडासा दबाव आणि भविष्याची चिंता तर असतेच. आपल्याला काय वाटतं की हा फक्त एक कोर्स निवडण्याचा निर्णय आहे, पण थांबा, जरा वेगळ्या नजरेने पाहूया. खरं तर ही आपल्या आयुष्यातली, आपल्या कुटुंबाच्या आयुष्यातली एक प्रचंड मोठी गुंतवणूक आहे. हो, गुंतवणूक. चला बघूया हे कसं ते. बघा, करिअर निवडणं म्हणजे आयुष्याच्या सुरुवातीच्या टप्प्यातली सगळ्यात मोठी गुंतवणूक. आणि मी फक्त पैशांबद्दल बोलत नाही आहे. यात वेळ आहे, प्रचंड मानसिक ऊर्जा आहे आणि आपल्या भावना तर आहेतच. या गुंतवणुकीचा आवाका किती मोठा आहे हे समजून घेणं खरंच खूप गरजेचं आहे. जरा विचार करूया, काय काय लागतं यात. सगळ्यात आधी आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची, सगळ्यात उत्साहाची 3 ते 6 वर्ष. त्यानंतर लाखो रुपयांची फी आणि कोचिंगचा खर्च. आणि या सगळ्यावर कळस म्हणजे रोजची तासनतास चालणारी मानसिक मेहनत. जेव्हा आपण हे सगळं एकत्र मांडतो ना, तेव्हा या निर्णयाचं गांभीर्य आपल्या लक्षात येतं. मग इतकी वर्ष, इतका पैसा आणि इतकी मेहनत लावण्याआधी एक क्षण थांबून विचार करायला नको का, की आपण जी निवड करतोय ती योग्य आहे का? कारण करिअरचा मार्ग एकदा निवडला की यू-टर्न घेणं खूप अवघड होऊन बसतं, जवळजवळ अशक्यच. आता एका वेगळ्या पण खूप महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया. अनेकदा असं होतं की प्रचंड मेहनत करूनही अपेक्षित निकाल लागत नाही. हा एक विरोधाभास आहे आणि खरं सांगायचं तर खूप निराशाजनक आहे. हे तुम्ही अनेक पालकांच्या तोंडून ऐकलं असेल. अरे, त्याला सगळं समजतं पण परीक्षेच्या वेळी नेमकं विसरतो. कितीतरी घरातली ही कहाणी आहे. मुलं प्रामाणिकपणे अभ्यास करतात पण ते मार्कांमध्ये दिसत नाही. आणि मग पालकांना वाटायला लागतं की नक्की चुकताय कुठे. तर मग खरी समस्या काय आहे? मेहनतीची कमी नाही, अजिबात नाही. खरी समस्या आहे मिसमॅचची. म्हणजे काय तर निवडलेलं क्षेत्र आणि विद्यार्थ्याची नैसर्गिक क्षमता यांचा ताळमेळ बसत नाहीये. आणि जेव्हा असं होतं तेव्हा चुकीच्या दिशेनं मेहनत वाया जाते. हे अगदी चुकीच्या चावीने कुलूप उघडण्याचा प्रयत्न करण्यासारखं आहे. जोर खूप लावतो पण कुलूप काय उघडत नाही. म्हणून आता आपल्याला प्रश्नच बदलायला हवा. सगळ्यात चांगला कोर्स कोणता हा जुना प्रश्न बाजूला सारून आता नवीन प्रश्न विचारायला हवा. आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या मेहनतीला सगळ्यात जास्त परतावा म्हणजे रिटर्न कुठे मिळेल? पॉप्युलर काय आहे यापेक्षा प्रोडक्टिव्ह काय आहे हे पाहणं जास्त महत्त्वाचं आहे. पण ह्या सगळ्या चर्चेत एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे ज्याचा आपण विचारच करत नाही. एक असा व्हेरिएबल जो यशाचं सगळं गणित ठरवतो, आणि तो म्हणजे आपला मेंदू आणि त्याची काम करण्याची, शिकण्याची युनिक पद्धत. तर मग या मेहनतीवर मिळणारा परतावा नक्की ठरवतं कोण? जर फक्त हार्डवर्क उत्तर नाही, तर यशाची खरी किल्ली कुठे आहे? याचं उत्तर दडलंय आपल्या मेंदूच्या नैसर्गिक रचनेत. हे समजून घेण्यासाठी काही गोष्टी बघूया. पहिली, स्मरणशक्ती म्हणजे मेमरी. गोष्टी किती लक्षात राहतात. दुसरं, लक्ष म्हणजे अटेन्शन, किती वेळ आपण एकाग्र राहू शकतो. तिसरं, प्रोसेसिंग स्पीड म्हणजे एखादी नवीन गोष्ट किती पटकन समजते. आणि चौथं, तर्कशक्ती म्हणजे रिझनिंग, प्रॉब्लेम सोडवण्याची क्षमता. आपली मेहनत किती यशस्वी होणार हे सगळं याच गोष्टींवर अवलंबून असतं. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे माहितीये? आपल्या प्रत्येकाची ही जी ब्रेन प्रोफाईल आहे ना, ती अगदी आपल्या फिंगरप्रिंटसारखी युनिक असते. कोणाची तर्कशक्ती जन्मतःच भारी असते, तर कोणाची स्मरणशक्ती अफलातून असते. आणि यशाचं खरं रहस्य याच प्रोफाईलमध्ये लपलेलं आहे. चला एक साधं उदाहरण घेऊ. समजा 2 विद्यार्थी आहेत, विद्यार्थी अ आणि विद्यार्थी ब. आता अ ची स्मरणशक्ती खूप स्ट्रॉंग आहे. तो 3 तास अभ्यास करतो आणि त्याला सगळं व्यवस्थित लक्षात राहतं. दुसरीकडे ब ची स्मरणशक्ती थोडी कमजोर आहे. तो 6 तास अभ्यास करतो, म्हणजे डबल मेहनत घेतो, पण तरीही बऱ्याच गोष्टी विसरून जातो. याचा अर्थ काय? मेहनत सारखी, वेळ सारखा, पण मेंदू वेगळा म्हणून निकालही वेगळा. हाच तो महत्त्वाचा मुद्दा आहे. जेव्हा मेंदूची नैसर्गिक क्षमता आणि निवडलेलं क्षेत्र जुळत नाही तेव्हा हेच होतं. मग यावर काही उपाय आहे का? नक्कीच आहे. उपाय हा आहे की आपल्या मेंदूची नैसर्गिक ताकद आणि करिअरच्या गरजा ह्यांचा एक वैज्ञानिक पद्धतीने मेळ घालायचा. यासाठी एक टूल आहे ज्याला म्हणतात कॉग्निटिव्ह स्किल्स असेसमेंट.
आता घाबरू नका, ही कसली परीक्षा नाहीये. याला एक प्री इन्व्हेस्टमेंट अनालिसिस समजा. म्हणजे आपली मोठी गुंतवणूक करण्याआधी आपली नैसर्गिक ताकद कुठे आहे हे तपासणं. इथे कोणाला पास नापास ठरवायचं नाहीये, तर फक्त स्वतःच्या स्ट्रॉंग पॉइंट्सना ओळखायचं आहे. जेव्हा आपण आपल्या नैसर्गिक क्षमतांना करिअरच्या गरजेनुसार निवडतो तेव्हा गोष्टी खूप सोप्या होतात. जसं की इंजिनिअरिंगसाठी लॉजिक महत्वाचं आहे, तर मेडिकलसाठी जबरदस्त स्मरणशक्ती. जेव्हा हा मेळ बसतो तेव्हा अभ्यास करणं सोपं वाटायला लागतं. आणि जेव्हा असा राईट ब्रेन फिट मिळतो ना, तेव्हा अभ्यासात एक सहजता येते, आत्मविश्वास आपोआप वाढतो आणि यश मिळणं सोपं होतं. जो संघर्ष वाटत होता तोच प्रवास मग आनंददायी वाटायला लागतो. आणि याचा परिणाम काय होतो? जी चिंता होती, जो गोंधळ होता, तो जातो आणि त्याची जागा घेतो एक आत्मविश्वास, एक स्पष्टता. हाच आहे चिंतेकडून आत्मविश्वासाकडे नेणारा मार्ग. यामुळे काय होतं? विद्यार्थ्यांसाठी त्यांना एक स्पष्ट दिशा मिळते, ताण कमी होतो आणि आत्मविश्वास वाढतो. आणि पालकांसाठी त्यांना एक वैज्ञानिक आधारावर निर्णय घेतल्याचं समाधान मिळतं, मनःशांती मिळते आणि भविष्यात होणारी एक मोठी महागडी चूक टाळता येते. थोडक्यात, जो गोंधळ होता त्याची जागा आता स्पष्टता घेते, भीती जाऊन तिथे धीर येतो. आणि हेच तर हवं असतं, नाही का? म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी. करिअरमधलं यश म्हणजे फक्त जास्त मेहनत करणं नाही, तर आपला मेंदू कुठे सगळ्यात चांगलं काम करतं ती जागा शोधून तिथे मेहनत करणं आहे. याबद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल किंवा काही मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही इथे संपर्क साधू शकता. कारण शेवटी योग्य माहितीच्या आधारावर घेतलेला निर्णयच योग्य दिशेने घेऊन जातो.